एक 15 वर्षांची मुलगी असते, आपल्या मैत्रिणींसोबत बसलेली असते आणि त्यांच्यामध्ये काही गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. तर ही 15 वर्षांची मुलगी आपल्या मैत्रिणींना म्हणते, की माझे जेव्हा लग्न होईल, माझं जे सासरी कुटुंब असेल, त्या कुटुंबाला मी कधीच विखुरल्या देणार नाही. मी संपूर्ण कुटुंबाला असं एकत्र जपून ठेवणार आहे. माझ्या सासरी माझी सासू, सासरे, दीर, पती यांची सर्वांची मी खूप चांगल्या पद्धतीने सेवा करेल आणि तक्रार करण्याची एक देखील संधी त्यांना देणार नाही. आणि अशा प्रकारे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप खुश ठेवेल. आणि 1 वर्षानंतर या 15 वर्षांच्या मुलीचं जसं 16 वय होतं, तसं हिच्या घरचे हिचं लग्न करून देतात. जेवढं हिचं वय नव्हतं, तितकी जास्त हिच्यामध्ये समजदारी होती. 16 वर्षांच्या वयात लग्न झालं होतं आणि आपल्या पती आणि सासू सासऱ्यांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करत होती. मात्र याच मुलीसोबत तिच्या सासरी असं काहीतरी घडतं. जेव्हा आपण ऐकाल तेव्हा आपण विचार करण्यास मजबूर होऊन जाल, की काही व्यक्ती इतक्या चांगल्या असून देखील, इतकं चांगलं वागून देखील त्यांच्यासोबत इतकं वाईट का घडत असावं. आणि या जगामध्ये इतक्या नीच वृत्तीचे देखील लोक आहेत. आपण जेव्हा ही संपूर्ण सत्य घटना ऐकाल तेव्हा आपण नक्कीच इमोशनल होणार आहात. तर काय आहे हे प्रकरण, काय आहे ही संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते. उत्तर प्रदेशमध्ये फिरोजाबाद नावाचा एक जिल्हा लागतो आणि या जिल्ह्यामध्ये मठसेना नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि या मठसेना पोलीस स्टेशन अंतर्गत अकलपूर एक गाव लागते आणि या गावात एक व्यक्ती राहत होते. या व्यक्तीला 3 मुलं होती. सर्वात मोठा मुलगा अवधेश, 2 नंबर प्रशांत आणि 3 नंबर संदीप. जो सर्वात मोठा मुलगा होता अवधेश, याचं वय आता 20 वर्ष होत आले होते. मात्र या अवधेशला कोणतंही काम गोड लागत नव्हतं. हा दिवसभर घरात पडून असायचा, इकडे तिकडे भटकंती करत असायचा आपल्या मित्रांसोबत. वाईट संगतीत तो पडला होता. त्याचे जे वडील होते हे आपल्या घरी शेती काम करायचे आणि शेती कामामधून देखील तेवढंसं उत्पन्न निघत नव्हतं, म्हणून ते मेहनत मजुरी करायचे आणि आपला इतका मोठा परिवार कसं तरी सांभाळत होते. 3 मुलं होते, आपली पत्नी होती आणि अशा प्रकारे त्यांचा संसार सुरू होता. मात्र हा अवधेश आता 20 वर्षांचा मोठा मुलगा होता, तर त्याच्या वडिलांना वाटायचं की या अवधेशनी देखील आपली मदत केली पाहिजे, आपल्या कामात त्याने हातभार लावला पाहिजे. त्यामुळे अवधेशचे वडील हे अवधेशला नेहमी म्हणत असायचे की काहीतरी कामधंदा कर, जेणेकरून आपलं घर चांगल्या पद्धतीने चालेल. तू सर्वात मोठा आहे, तुझं लग्न होईल, तुझ्या पत्नी मुलांना तू कसं सांभाळणार. तर हा अवधेश मात्र आपल्या वडिलांचं काही ऐकत नव्हता. एक कानाने ऐकायचा, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा आणि त्याच्या मनात जे असायचं तेच करायचं. मित्रांसोबत फिरणे आणि घरामध्ये आराम करत राहणे हीच त्याची सवय होती. तर आता या अवधेशचे वडील विचार करतात की हा असा सुधारणार नाही, तर याच्यासाठी आपण एखादं स्थळ बघू, एखादी मुलगी बघू, लग्न करून देऊ आणि कदाचित लग्न झाल्यानंतर याची जी पत्नी असेल ही त्याला समजावून सांगेल आणि पत्नीच्या समजावल्याने हा समजून घेईल आणि हा आपले काम व्यवस्थित करू लागेल, आपल्या पायावरती उभा राहील, असे त्याचे वडील विचार करतात. आणि 3 मुलांमधून जो सर्वात मोठा मुलगा होता अवधेश, याच्या लग्नासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात करतात. तेव्हा अवधेशसाठी इटावा गावातून एक स्थळ येते. 16 वर्षांची मुलगी असते, जिचं नाव असतं रेश्मा. रेश्मा आणि अवधेश यांचं पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांना एकमेकांना दोघेही आवडतात. यांचं लग्न ठरलं जातं, फिक्स होतं. 2012मध्ये रेश्मा आणि अवधेशचे लग्न होते. रेश्मा ही आपल्या माहेरून आपल्या सासरी अवधेशसोबत येऊन आपला सुखाचा संसार करू लागते. जी रेश्मा होती ही तीच मुलगी होती जी 15 वय असताना आपल्या मैत्रिणींना म्हणत होती की मी माझ्या सासरी गेल्यानंतर सर्व कुटुंबाला एकत्र ठेवेल, चांगली सेवा करेल आणि तिने जसं तिच्या मैत्रिणींना सांगितलं होतं तसंच ती करत होती. तिने जेव्हा अवधेशसोबत लग्न करून आपल्या सासरी आली, आपले जे सासरे होते त्यांची खूप सेवा करत असायची. त्यांना वेळेवरती चहा पाणी जेवण वगैरे देणे, त्यांची काळजी घेणे, आपल्या सासूची काळजी घेणे. तिचे जे दीर होते त्यांचं अजून शाळा शिक्षण सुरू होतं, तर त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवून देणे, त्यांची देखील काळजी घेणे, कपडे वगैरे धुवून साफ करून देणे आणि अशा प्रकारे ही रेश्मा आपलं संपूर्ण घर अगदी व्यवस्थित चालवत होती. मात्र तिचा जो पती होता अवधेश, हा अजून देखील सुधारला नव्हता. जरी त्याने लग्न केले होते तरी तो आता त्या
त्याच्या पत्नीसोबत रेश्मासोबतच घरात पडलेला असायचा. त्याचे वडील तिकडे मेहनत मजुरी करायचे, कमवायचे आणि घरी किराण्यासाठी वगैरे पैसे द्यायचे, बाजारासाठी पैसे द्यायचे. अवधेश मात्र आपल्या पत्नीसोबत पडून असायचा. कधीकधी पत्नीने जर त्याला समजावून सांगितले की तुम्ही सासऱ्यांच्या कामात हातभार लावा, तर तो पत्नीवरतीच ओरडत असायचा आणि आपल्या मित्रांसोबत जाऊन तो दारू वगैरे पिण्याची देखील त्याला सवय लागली होती. आता हा जो अवधेश होता याला दारूचं व्यसन लागले होते आणि दारू पिण्यासाठी पैशांची गरज पडेल म्हणून हा अवधेश आपली जी पत्नी होती रेश्माकडून पैसे मागत असायचा. आता रेश्माचं नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे रेश्माच्या घरच्यांनी देखील रेश्माकडे पैसे दिलेले असायचे. कारण आपली मुलगी ही सासरी जाऊन नांदत आहे, तर तिकडे परिस्थिती कशी असेल ती लोक तिला पैसे देतील किंवा नाही देतील. आपल्या मुलीला अडचण आली तर या पैशांचा उपयोग होईल म्हणून तिच्या माहेरचे लोक, तिचे घरवाले हे तिला पैसे द्यायचे आणि तिच्याकडे जेवढे काही पैसे होते हा अवधेश तिच्याकडून मागत असायचा. थोडे करता करता या रेश्माकडील सर्व पैसे हे संपून गेले होते. मात्र अवधेश हा नेहमीच तिच्याकडून पैसे मागायचा. आता रेश्माकडे पैसे राहिले नव्हते तर ती देणार कुठून? मात्र ती पैसे देत नाही म्हणून आता हा अवधेश तिच्यावरती हात उचलू लागला होता, तिला मारहाण करू लागला होता. आणि जेव्हा अवधेशचे आई वडील हे बघायचे तर ते नेहमी त्याला समजावून सांगायचे की तुझी पत्नी खूप चांगली आहे, तिची काही चूक नाही, तू तिला मारहाण का करतो? तर अवधेश हा आपल्या आईवडिलांना देखील उलटून बोलत असायचा आणि अशा प्रकारे या अवधेशने संपूर्ण घर हे डोक्यावरती घेतलं होतं. अवधेशचं हे नेहमीचंच होतं. तो नेहमीच दारू पिऊन यायचा, नशा करून यायचा आणि आपल्या पत्नीला लाठीकाठीने मारहाण करत असायचा. अवधेशचे जे वडील होते यांना हे सहन होत नव्हतं आणि याच टेन्शनमुळे अवधेशच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. अवधेशचे वडील गेल्यानंतर आता अवधेशच्या कुटुंबामध्ये त्याचे 2 भाऊ, एक आई आणि एक त्याची पत्नी हेच उरले होते. मात्र त्याची जी आई होती तिला देखील आपला पती गेल्यामुळे खूप मोठा धक्का बसला होता आणि ती देखील पूर्णपणे खचली होती. तिला मुलाचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं आणि पती गेल्यानंतर काही कालांतराने अवधेशची जी आई होती ती देखील मरण पावली होती. आता संपूर्ण कुटुंबामध्ये फक्त अवधेशचे 2 लहान भाऊ आणि अवधेशची पत्नी रेश्मा हीच बाकी होती. मात्र त्या रेश्माची इज्जत हा अवधेश अजिबात करत नव्हता आणि आता हा अवधेशच रेश्माची इज्जत करत नाही. हा तिला छोट्या छोट्या गोष्टींवरून मारतो, तिला रागवतो. तर अवधेशचे जे छोटे भाऊ होते हे देखील त्या आपल्या वहिनीवरती रागवण्यास सुरुवात करतात. एक दिवस एक तिचा धीर त्याच्यासाठी वहिनीला रेश्माला चहा बनवण्यासाठी सांगतो आणि रेश्माकडून चहामध्ये काहीतरी गडबड होऊन जाते. तर तिचा जो धीर असतो तर एक घोट चहा पितो आणि तो संपूर्ण चहा रेश्माच्या तोंडावरती मारून फेकतो आणि तिच्या 2-3 कानाखाली देखील लावून देतो. धीर आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला मारहाण करतो आणि हा अवधेश जो असतो हा देखील त्यावेळी त्या ठिकाणी बसलेला असतो. मात्र अवधेश आपल्या भावाला म्हणतो की तू जे केले हे खूप योग्य केले, ही याच लायकीची आहे, असा हा अवधेश होता. आणि ही जी रेश्मा होती ही पूर्णपणे त्रस्त झाली होती. मात्र हिची समजदारी अशी होती की हिला वाटत होते की कधी ना कधी आपला पती सुधारेल म्हणून ही सर्व काही सहन करत होती. रेश्माला हिच्या भावाचा कॉल देखील येत असायचा. मात्र कॉल आल्यानंतर रेश्मा कॉलवरती रडायची, मात्र कधी सांगत नव्हती की ती कोणत्या दुःखात आहे, तिला किती त्रास आहे. आणि त्यामुळे रेश्माचा जो भाऊ असायचा, आपली बहीणच सांगते की मी ठीक आहे तर म्हणून तो आपल्या बहिणीवरती विश्वास ठेवायचा आणि तो देखील काही करू शकत नव्हता. असेच दिवस पुढे सरकत होते. हा जो अरविंद होता याला शेजारची लोक नेहमी कॉल करून सांगायचे की तुझ्या बहिणीचे आणि तुझ्या दाजीचे नेहमी वाद होत असतात. मात्र अरविंद हा बाकीच्या लोकांवरती विश्वास न ठेवता आपल्या बहिणीला कॉल करायचा आणि त्याची बहीण जेव्हा सांगायची की मी ठीक आहे तेव्हा अरविंद तिच्यावरती विश्वास ठेवायचा आणि अशा प्रकारे दिवस हे पुढे सरकत होते. मात्र 5 ऑगस्ट 2024 रोजी रेश्माचा जो पती असतो अवधेश हा खूप जास्त ड्रिंक करून येतो, खूप जास्त नशा त्याला झालेली असते. आतमध्ये आल्यानंतर त्याचं नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीला त्रास देणं सुरू होतं. रेश्माचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण होतं आणि त्यानंतर असं काहीतरी होतं की जे शेजारी राहणारे लोक होते यांना काहीतरी वेगळं जाणवतं आणि त्यानंतर शेजारचे लोक हे रेश्माच्या भावाला अरविंदला कॉल करतात आणि त्याला सांगतात की तुझ्या बहिणीच्या घरात नक्कीच काहीतरी अनर्थ घडलेला आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर इकडे ये. अरविंद आता पटकन आपल्या घरून आपल्या बहिणीच्या घरी येतो, तर घरापुढे बघतो तर घराला कुलूप लावलेलं असतं. अरविंद आपल्या बहिणीच्या काळजीने पटकन ते कुलूप तोडतो
आतमध्ये घरामध्ये दरवाजा तोडून प्रवेश करतो, तर आतमध्ये बघतो तर त्याला काही दिसत नाही. तो घरामध्ये आणखी पुढे जातो तर बेडवरती त्याला त्याची बहीण ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसते. आता अरविंदला समजते की आपल्या बहिणीसोबत आपल्या दाजींनी नक्कीच काहीतरी केलं असावं, म्हणून हा अरविंद पटकन तिला घाईने उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर हे अरविंदला सांगतात की हिचा मृत्यू खूप अगोदरच झालेला आहे. आता अरविंदला हे सर्व ऐकून त्या ठिकाणी खूप अश्रू अनावर होतात. तो खूप रडतो. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना संपर्क करण्यात येतो. SP सर्वेश कुमार आपल्या टीमसोबत हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मृतदेहाची पाहणी करतात. तर त्यांना या मुलीसोबत खूप मारहाण केलेली आधीच जाणवत असते. तरी देखील ती मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. आणि इकडे अरविंद याला विचारण्यात येतं की नक्की काय प्रकार आहे. तर हा अरविंद सांगत असतो की माझ्या बहिणीला अवधेश आणि त्याचे 2 भाऊ खूप त्रास देत असायचे. हे मला त्यांचे शेजारी कॉल करून सांगत असायचे. मात्र बहिणीने मला कधी असं काही सांगितलं नाही की ती खूप त्रासात आहे, टेन्शनमध्ये आहे. आता मी देखील विचार करायचो की थोडंफार पती पत्नीमध्ये सुरू असतं. मात्र आज मला समजले, वेळ निघून गेली तेव्हा समजले की बहीण इतक्या दिवसांपासून किती त्रासामध्ये असेल. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बघितला होता तेव्हा एक गोष्ट आणखी नोटीस केली होती की रेश्माच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप जास्त रक्त येत होते आणि खूप विचित्र तो प्रकार होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आले होते, ज्या डॉक्टरांनी तिचा पोस्टमॉर्टम केला होता त्या पोस्टमॉर्टममध्ये रेश्माच्या पोटामध्ये 8 इंचाचे जे आपले पोळ्या बनवण्याची लाटणे असते, हे लाटणे तिच्या पोटामध्ये होते. म्हणजे नक्की हा प्रकार काय आहे? हा डोक्याच्या बाहेरचा प्रकार आहे. पोलीस आता डॉक्टरांना विचारू लागतात की हे पोळी बनवण्याचे लाटणे नक्की पोटामध्ये आतमध्ये कसे गेले. तर डॉक्टर त्यांना सांगतात की हे लाटणे त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटामध्ये गेलेले आहेत. जेव्हा पोलीस हे सर्व ऐकतात तेव्हा त्या ठिकाणी ते आपल्या डोक्याला हात लावतात. आता पोलिसांनी वचन घेतलेलं असतं की इतक्या क्रूरपणे आपल्या पत्नीला त्रास देणाऱ्या आणि इतक्या क्रूरपणे तिची हत्या करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही. आता पोलीस छापेमारी करतात. कॉल लोकेशन, फोन लोकेशनच्या आधारावरती अवधेश आणि त्याच्या 2ही भावांना पोलीस उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला विचारतात की सांग, तू तुझ्या पत्नीसोबत असे का केले? तर हा अवधेश सुरुवातीला सांगण्यास तयार नव्हता. मात्र पोलिसांनी जेव्हा त्यांची सक्ती दाखवली, जेव्हा त्यांच्या खाक्या दाखवल्या, तेव्हा हा अवधेश पूर्णपणे तुटला आणि आपली संपूर्ण कहाणी हा पोलिसांना सांगू लागला. अवधेश सांगतो की मी खूप जास्त ड्रिंक केलेली होती आणि ड्रिंक करून आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर रेश्मासोबत मी पहिले तर संबंध बनवले आणि त्यानंतर त्याने सांगितले की मी रेश्माच्या गुप्तांगात हे पोळी बनवण्याचे लाटणे जबरदस्तीने घातले. जेव्हा रक्त येऊ लागले, रेश्माचा श्वास बंद झाला, तेव्हा मी घाबरलो आणि माझ्या 2ही भावांना घेऊन दरवाजाला कुलूप लावून त्या ठिकाणावरून फरार झालो. मात्र जेव्हा हे तिघेजण फरार झाले होते, यांनी बाहेरून कडी लावली होती. जेव्हा शेजारची लोकांनी हे बघितलं होतं, त्यांना पहिल्यापासून समजत होते या घरामध्ये खूप वाद होत असतात आणि अवधेशची जी पत्नी आहे हिच्यावरती खूप अन्याय केला जातो, तिला खूप मारहाण केली जाते. तर त्यांनी रेश्माच्या भावाचा कॉन्टॅक्ट घेतलेला होता आणि अरविंदला कॉल करून त्यांनी सांगितलं होतं की असं काहीतरी झालेलं आहे. शेजारी वाद सोडवण्यासाठी तर कधी तिकडे गेले नाही. मात्र त्यांनी हे शेवटचं काम चांगलं केलं होतं की किमान तिच्या भावाला तरी कॉल केला होता. कदाचित शेजाऱ्यांनी अगोदरच यामध्ये इंटरफेअर केलं असतं. पती पत्नीमध्ये वाद इतके विकोपाला जात होते तर त्यांनी अगोदरच पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला असता तर आज कदाचित ही घटना घडलीच नसती. आणि जी रेश्मा होती हिने देखील आपल्या भावाला, आपल्या माहेरच्या लोकांना जर सत्य परिस्थिती सांगितली असती, तिला तिच्या पतीकडून, तिच्या दिरांकडून खूप जास्त त्रास होत असतो, खूप मारहाण करत असतात, तर यावरती काहीतरी तोडगा निघाला असता, पोलीस कंप्लेंट करता आली असती आणि सर्व काही सुरळीत झाले असते. मात्र यामध्ये रेश्माची देखील चूक होती. रेश्मा ही साधी सरळ मुलगी होती. तिला संपूर्ण कुटुंब टिकवून ठेवायचं होतं. तिला असे वाटत होते की आपला पती सुधारेल, आपले दीर सुधारतील. मात्र जे मुळातच घाण असतात त्यांची कधी सुधारणा होत नाही. शेवटी आपल्या चांगल्या सरळ स्वभावामुळे रेश्माला आपला जीव गमवावा लागला. अखेर पोलिसांनी अवधेश आणि त्याच्या 2ही भावांना त्या ठिकाणी अटक केलेली आहेत. अवधेशचा जो एक लहान भाऊ आहे तो नाबालिग आहेत आणि 2 नंबरचा जो आहे तो बालिग आहेत. मात्र या तिघांवरती कठोरात कठोर कारवाई ही केली जाईल आणि यांना योग्य ती शिक्षा मिळेलच, यात काही शंका नाही. मात्र मित्रांनो, आपण मला सांगा यामध्ये कोणाची किती चूक होती आणि अशा नराधमांना कोणती शिक्षाही झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश
कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.